जवळपास आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले, उमेदवारी अर्ज देखील दाखल झालेले आहेत। प्राधिकरण परिसरात आहोत आपण, अमित गोरके आपल्या सोबत आहे, आमदार या ठिकाणचे। खरं तर सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मात्र शेवटच्या क्षणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती फिसकटली आहे। आपल्या पक्षात जे नाराज होते त्यांना शेवटच्या क्षणी आप्पा बारणे यांनी एबी फॉर्म दिलेला आहे, कसं पाहता? खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघताय की आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येकाला वाटते की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं, आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी जो विकास करते तो विकास खऱ्या अर्थानं नागरिकांना न्याय देऊ शकतो, आणि त्या विकासासाठी सर्वांचा प्रवेश आहे। आणि खरं तर आमची इच्छा होती की त्या ठिकाणी महायुती आणि खास करून शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी युती व्हावी, आणि त्याच्या अनेक चर्चा झाल्या, पण कालची अंतिम चर्चा अगदी पहाटेपर्यंत चालली, पण त्याला काही यश येऊ शकलं नाही, म्हणून तो निर्णय झाला। आणि आज आम्ही स्वायत्त लढतोय। आज शेवटच्या क्षणी अनेक कार्यकर्ते ज्यांना इच्छा होती लढण्याची ते तिकडे जाऊन लढण्याचा प्रयत्न करतात, आणि भारतीय जनता पार्टी आम्ही सांगितल्याप्रमाणे काही झालं तरी 100+ हे 100% आम्ही करू। जे आपल्या पक्षामध्ये नाराज होते त्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या क्षणी आयात उमेदवार आमच्यावर लादले म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जाऊन त्या ठिकाणी लढतोय। अनेक वर्षांपासून आपल्या पक्षात होते, आणि जे दुसऱ्या पक्षात नाही गेले मात्र अपक्ष जे आपल्याकडचे बंडखोर आहेत त्यांना रोखण्यात कसे यश येईल? खरं तर आज अनेक ठिकाणी ज्यावेळेस तिथले कॅल्क्युलेशन्स असतात, भौगोलिक परिस्थिती असते, सामाजिक परिस्थिती असते, हे बघून तिथले प्रवेश खऱ्या अर्थाने दिले जातात। त्याच्यामध्ये मीही मान्य करतो की आमचा जो तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याच्यावर अन्याय होत असतो, पण जे खरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टी बरोबर राहतात। आमचं अनेक अशी उदाहरणं आहेत। आज आमचे राजू दुर्गे आहेत, त्यांची मुलगी 55 मतांनी पडली। खरं तर ती यावर्षी तिकीट तिला आम्ही द्यायलाच हवं होतं, पण तिथले स्टॅटिस्टिकल बघतात त्यांनी संघटना म्हणून, भाजप म्हणून माघार घेण्याचा निर्णय केला। अशा अनेक खरं तर आमची मंडळी आहेत। आता राहिला बंडखोर यांचा प्रश्न, तर त्याच्यामध्ये नक्कीच आमचे सर्वच नेते, आमची सर्वच मंडळी, आम्ही नक्की त्यात यश मिळू, आणि या 1-2 दिवसामध्ये ती बंडखोरी कशी थांबेल याकडे आमचा सर्वांचा प्रयत्न असेल। अबकी बार सोपारचा नारा या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी देण्यात आलाय, मात्र या ठिकाणी आता आपण पाहतोय तुमची लढत ही तुमच्याच महायुतीतील घटक पक्षांबरोबर, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्याच्यानंतर पुढे जाऊन आता महाविकास आघाडी, म्हणजे एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी महालढाई या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर काय समीकरणे असणार आहे की ज्यामुळे तुम्ही आश्वासन देताय, ज्या कॉन्फिडन्सने सांगताय की अबकी बार सोपार? खरं तर सगळ्या जनतेचा, सगळ्या भारतातील लोकांचा, महाराष्ट्रातील जनतेचा माननीय मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जो विश्वास आहे, आणि देवेंद्रजी फडणवीस यांचा जी विकासाची गती आहे ते कुणीही पकडू शकलं नाही। तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राच्या इतिहासात सलग सातत्यानं 5 वर्ष मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना आहे, त्यामुळे त्यांचा विकास आणि त्यांचा सगळा स्वभाव हे बघता आज भारतीय जनता पार्टीकडे सर्वच जनता खऱ्या अर्थानं अपेक्षेने बघते, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील जनता ही भारतीय जनता पार्टी बरोबर राहील, म्हणून 100 पार हा आमचा नारा 100% पूर्ण होईल। ज्या पद्धतीने आपल्याच पक्षाचे जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार होते, त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेत, 3 तारखेपर्यंत त्यांची माघार होईल का? 100% मी तुम्हाला सांगतो, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण लढलं पाहिजे, आणि आज त्या पक्षावर सगळ्यांनाच विश्वास आहे, आणि ही संघटनेची जी लोक आहेत ती 100% आमच्या नेत्यांचा मान ठेवून माघार घेतात। निश्चित आपण पाहतो आपल्यासोबत आमदार अमित गोरके होते, त्यांनी देखील पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा 100 पारचा नारा या ठिकाणी दिलेला आहे। जवळपास सर्वच उमेदवारांनी या ठिकाणी आता फॉर्म भरलेले आहेत, मात्र शेवटच्या क्षणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटल्याने या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्याच मित्र पक्षांमध्ये या ठिकाणी आता थेट लढाई होताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।